कॉन्व्हेंटमध्ये सुद्धा दोन ऑप्शन असतात. एक असते स्टेट बोर्ड आणि दुसरं असते सीबीएसई बोर्ड. आपल्याला जो प्रश्न पडलेला आहे की आमचा मुलगा जिल्हा परिषदला टाकावा, सेमी इंग्लिशला टाकावा, कॉन्व्हेंटमध्ये त्या कॉन्व्हेंट मधल्या सीबीएसई ला टाकावा की स्टेट बोर्डला टाकावा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आज अत्यंत महत्वपूर्ण आणि ज्या विषयावर सध्या महाराष्ट्रातील सर्वच लोक विचार करत आहेत, ज्यांच्या घरामध्ये आज पहिली किंवा अप्पर केजी मधले मुलं आहेत की आता फर्स्ट स्टँडर्ड मध्ये किंवा पहिली मध्ये जे प्रवेश घेणार आहेत, त्या पालकांमध्ये अतिशय महत्वपूर्ण जो मुद्दा आहे तो की आपल्या पाल्याचा म्हणजे आपल्या घरातील विद्यार्थ्याचा, मुलाचा जो प्रवेश आहे, जो पुढचं त्याचं शिक्षणामध्ये जो काही आता प्राथमिक शिक्षणामध्ये जो पदार्पण करणार आहे, तर त्याच्यामध्ये त्याला मराठी माध्यमामध्ये शिकवायचं, इंग्रजी माध्यमामध्ये शिकवायचं की सेमी इंग्लिश मध्ये शिकवायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सर्व पालकांच्या मनामध्ये आज येत आहेत आणि त्याच्यावर पालक त्या ठिकाणी विचार विनिमय करत आहेत. तर मी तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा सांगू इच्छितो की तुमच्याकडे ऑप्शन काय काय आहे. सर्वात पहिला ऑप्शन आहे की जिल्हा परिषदची मराठी शाळा, त्यानंतर इंग्रजी माध्यमाचं कॉन्व्हेंट. हे दोन ऑप्शन तुमच्याकडे आहे. परंतु त्या दोन ऑप्शन मध्ये सुद्धा वेगवेगळे त्या ठिकाणी गट आहेत. ते असे की जर तुम्ही कॉन्व्हेंटमध्ये मुलाला टाकलं, इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये मुलाला शिकवण्याचा जर तुम्ही विचार करत आहात, तर त्या ठिकाणी दोन ऑप्शन परत तुम्हाला येतात. कॉन्व्हेंटमध्ये मुलगा टाकला इंग्रजी माध्यमामध्ये, तर त्या ठिकाणी साधारणतः मेट्रो सिटीजमध्ये 3 ऑप्शन असतात, परंतु आपण त्याचा विचार नाही करू. परंतु जे आपले साधारणतः महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील किंवा छोट्या मोठ्या शहराला लागून किंवा छोट्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी कॉन्व्हेंटमध्ये सुद्धा दोन ऑप्शन असतात. एक असते स्टेट बोर्ड आणि दुसरं असते सीबीएसई बोर्ड. सीबीएसई आणि स्टेट बोर्ड असे दोन ऑप्शन त्या ठिकाणी असतात. त्याच पद्धतीने आपल्याला असं वाटतं की मराठी माध्यमामध्ये, तर जिल्हा परिषदनं सुद्धा मराठी माध्यमाच्या मुलांना आता दोन ऑप्शन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. जर आपण लक्ष देऊन त्या ठिकाणी जर अभ्यास केला किंवा त्या ठिकाणी काळजीपूर्वक जर माहिती मिळवली, तर त्या ठिकाणी दोन ऑप्शन आहे. नंबर 1 चं ऑप्शन आहे की जिल्हा परिषदचे जे आजपर्यंत आपण मराठी माध्यमातून शिकत होतो, ते मराठी माध्यम आणि सेमी इंग्लिश असे दोन वर्ग त्या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये किंवा जे प्रायव्हेट अनुदानित संस्था आहेत किंवा प्रायव्हेट संस्था आहेत, त्यांचे जे ग्रँटेड संस्था आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा त्या ठिकाणी पर्याय पालकांना, विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला जो प्रश्न पडलेला आहे की आमचा मुलगा जिल्हा परिषदला टाकावा, सेमी इंग्लिशला टाकावा, कॉन्व्हेंटमध्ये त्या कॉन्व्हेंट मधल्या सीबीएसई ला टाकावा की स्टेट बोर्डला टाकावा, असे अनेक प्रश्न आज रोजी पालकांच्या मनामध्ये आहेत. आणि ते जे चर्चा सर्वांची चालू आहे त्या मुद्द्याला धरूनच मी आज तुमच्यासोबत या ठिकाणी माझं मत व्यक्त करण्यासाठी आलेला आहो. तर हे जे निवड आहे, हे जे विद्यार्थ्यांना जे शिक्षण, पुढचं शिक्षण कसं द्यायचं, काय द्यायचं, याची जी निवड आहे, हे करत असताना काही मौलिक गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. बघा, सगळ्यात महत्वाची परिस्थिती म्हणजे जे सगळ्यात महत्वाची गोष्ट जे या मुद्द्यावर मॅटर करते, ती ही आहे की पालकांची आर्थिक परिस्थिती. आर्थिक परिस्थितीमध्ये आज साधारण कुटुंबातील, गरीब कुटुंबातील किंवा श्रीमंत कुटुंबातील या तीनही कॅटेगरी मधील आर्थिक दृष्ट्या जे लोक आहेत, ते सर्वच लोक, त्यांना असं वाटतं की आमचा मुलगा चांगल्या शाळेत, आणि चांगल्या शाळेचा अर्थ असा होतो त्यांच्या दृष्टिकोनातून की कॉन्व्हेंटमध्ये शिकला पाहिजे. परंतु कॉन्व्हेंटमध्ये जेव्हा आपण मुलांना टाकतो, तेव्हा आपल्याला दुसरी बाजू सुद्धा तपासणं गरजेचं आहे. कारण कॉन्व्हेंटमध्ये जे शिक्षण होते ते इंग्लिशमध्ये शिक्षण होते. तिथं बोलताना इंग्लिश, लिहिताना इंग्लिश, आणि ते जे साधारणतः कम्युनिकेशन एकमेकांसोबत करतात, एकमेकांसोबत जे बोलणं असते, ते सुद्धा चांगल्या कॉन्व्हेंट्समध्ये इंग्लिश किंवा काही ठिकाणी हिंदी भाषेचा उपयोग केला जातो. फार मोठ्या प्रमाणामध्ये मराठी भाषेचा त्या ठिकाणी वापर केला जात नाही. तर याचा परिणाम असा होतो की मुलं जे आहेत, ते मुलं त्या ठिकाणी शाळेमध्ये जातात, परंतु त्यांना त्या भाषेविषयी आपुलकी वाटत नाही किंवा ती भाषा काही प्रमाणात त्यांना समजत नाही.
आणि हे सगळे प्रॉब्लेम झाल्यामुळे मुलगा कुठेतरी मागं पडतो. दुसरी महत्वाची गोष्ट, हे आर्थिक परिस्थिती माणसाची कशी असली तरी सुद्धा तो जो व्यक्ती असतो ज्याच्या घरामध्ये आज बाळ पहिल्या वर्गामध्ये जाणार आहे, तो काहीही करून त्याची अडचण दूर करतो किंवा जे कष्ट तो करत असतो, जे कष्टाने तो पैसा कमावतो, त्याच्यामध्ये तो थोडीसा आणखी वाढ करतो आणि मुलाच्या शिक्षणासाठी पैशाची व्यवस्था करतोच. मग तो साधारण कुटुंबातला असो, मध्यमवर्गीय असो की श्रीमंत असो, सर्वांच्या कुटुंबामध्ये अशा अडचणी येतात. ते पैशाची ऍडजस्टमेंट करतात. पैसा हा फार मोठा विषय आहे अशातला प्रकार नाही आहे. परंतु त्याच्यामध्ये विषय असा आहे की केवळ आर्थिक परिस्थिती पाहून कॉन्व्हेंट किंवा मराठी माध्यम किंवा सेमी इंग्लिशचा निर्णय घेऊ नका. त्यामध्ये खऱ्या अर्थानं आई वडिलांचं जे शिक्षण आहे, त्या मुलाचे आई वडील किती शिकलेले आहेत हे सुद्धा गोष्ट मॅटर करते. कारण आई वडिलांचं जर त्या ठिकाणी शिक्षण कमी असेल तर पोरगा जर तुम्ही सीबीएसईला टाकला तर तो त्या सीबीएसई मध्ये टिकणार नाही. कारण घरी येऊन सुद्धा त्याचा अभ्यास घ्यावा लागतो आणि घरी येऊन सुद्धा त्याचं जे होमवर्क असते, त्याचं जे बोलणं असते, त्या लेवलवर त्याला त्या ठिकाणी वातावरण घ्यावं लागतं. जोपर्यंत तुमच्या घरातलं वातावरण सीबीएसईच्या लेवलचं वातावरण नाही, स्टेट बोर्डच्या लेवलचं वातावरण नाही. वातावरण म्हणजे काय, तर तुमच्या घरामध्ये जे कम्युनिकेशन आहे ते थोडं बहुत इंग्लिशमध्ये आहे, त्या लेवलवर तुम्ही इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करता किंवा वागता किंवा तसं एन्व्हायरमेंट त्या मुलांना देता, तर तुम्ही तो निर्णय घेतला तर काही हरकत नसावी. अतिशय योग्य प्रकारचा तो निर्णय आहे. मी तुम्हाला एक निर्णयाच्या संदर्भात तुम्हाला सांगतो की एक मागच्या 3 वर्षाच्या आधीची गोष्ट आहे. एक व्यक्ती, त्यांचं नाव मला आठवत नाही त्यांचं नाव, परंतु अतिशय चांगले व्यक्ती होते ते आणि ते देशाच्या संरक्षणासाठी आज ते आर्मीमध्ये ते नोकरी करतात, इंडियन आर्मीमध्ये नोकरी करतात. आणि इंडियन आर्मीमध्ये नोकरी करत असताना त्यांची जी मुलगी आहे ती फर्स्ट स्टँडर्ड नेमकी पास झाली होती आणि त्या व्यक्तीची ट्रान्सफर झाली. तर तो व्यक्ती आम्ही अकोला जिल्ह्यामध्ये, तर अकोला जिल्ह्यामध्ये त्यांना फॅमिली ठेवली कारण ते आर्मी देशाची सेवा करण्यासाठी त्यांना बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये, बाहेरच्या राज्यांमध्ये बॉर्डरवर जावं लागते. त्याला फॅमिली सोबत नेता आली नाही. त्यांची फॅमिली इथं अकोल्यात होती. तर ते जे आई वडील होते त्यांनी निर्णय घेतला की आपल्या मुलीला आपण सेमी इंग्लिश शाळेमध्ये टाकू. आज सेमी इंग्लिश शाळेमध्ये त्या मुलीला टाकलं, सीबीएसई बोर्ड म्हणून काढू. आज ती मुलगी अतिशय हुशार आहे आणि अतिशय तिची प्रगती चांगली आहे. तिला 1 ते 4 मधलं स्टेट बोर्डचं कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन विचारा, ती पोरगी अतिशय हुशार आहे. तिच्या आई वडिलांनी घेतलेला तो निर्णय अतिशय योग्य त्या मुलीनं ठरवला. आज ती मुलगी परत तिच्या वडिलांसोबत आउट ऑफ स्टेट गेलेली आहे. म्हणजे महाराष्ट्र सोडून बहुतेक उत्तराखंड साईडला त्यांची बदली झाली आणि त्या ठिकाणी ती गेले. पण ती मुलगी त्याही शाळेमध्ये आता चांगलं शिक्षण घेत आहे आणि त्यांची जे प्री टेस्ट असते शाळेची सीबीएसई बोर्डची, ती सुद्धा ती क्वालिफाय केलं आणि तिला आता ऍडमिशन मिळालं. कधी कधी असेही निर्णय घ्यावे लागतात. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की मराठी माध्यमामध्ये शिकणाऱ्या मुलांची परिस्थिती काय असते. मराठी आणि मराठीमध्ये एक पर्याय जिल्हा परिषदनं किंवा 100% अनुदानित जे शाळा आहेत मराठी माध्यमातल्या, त्यांनी एक त्या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे की सेमी इंग्लिश. त्याच्यामध्ये 2 सब्जेक्ट जे आहेत, मॅथ्स आणि इंग्रजी, हे 2 सब्जेक्ट इंग्लिशमध्ये शिकवल्या जातात आणि बाकी उर्वरित सर्व सब्जेक्ट जे आहेत, जे विषय आहेत, ते मराठीमध्ये शिकवल्या जातात. तर ह्या मराठी माध्यमातून तुम्हाला जर असं वाटत असेल किंवा मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या मुलाची प्रगती होत नाही किंवा ते मागं पडतात, तर भविष्यामध्ये असं काही होणार नाही याची मी तुम्हाला शास्त्री देतो. त्याचं कारण असं आहे, त्याचं रिझन असं आहे की डाटा जो आज रोजी उपलब्ध आहे त्या डाटाच्या आधारावर मी या ठिकाणी हे महत्वपूर्ण बोलत आहोत. 2024ला जे एमपीएससीचा रिझल्ट आला होता, एमपीएससी मार्फत जी परीक्षा घेण्यात येते महाराष्ट्रामध्ये आणि अधिकाऱ्यांचे जे क्लास 1 क्लास 2 चे अधिकारी असतात त्यांच्या ज्या पोस्ट भरल्या जातात, तर 2024 मध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण पूर्ण करणाऱ्या विजय लामकाने या तरुणाने, या विद्यार्थ्याने जो जिल्हा परिषद मध्ये शिकला होता, एमपीएससीची राज्यसेवा 2024 मध्ये तो राज्यात प्रथम आला. एमपीएससी मधून तो राज्यात प्रथम आला होता. आणि जर तुम्ही एमपीएससीचा जर त्या ठिकाणी अभ्यास जर केला
तर एमपीएससी मध्ये जे मुलं निवड होते, ज्या मुलांची निवड होते राज्यसेवेमध्ये, त्याच्यामध्ये 50% पेक्षा जास्त मुलं, 50% पेक्षा जास्त मुलं, म्हणजे जर 100 जागा निघाल्या असतील तर त्याच्यातले 50 ते 60 मुलं हे मराठी माध्यमातून जिल्हा परिषद शाळेमधून शिकून आलेले मुलं असतात. हे फार महत्वपूर्ण आणि मौलिक गोष्ट मी तुम्हाला सांगून राहिलो. 2026 मध्ये ग्रुप सी चे जे एमपीएससीचा ग्रुप सी चा जो निकाल आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 6519 मुलं हे याच कॅटेगरीतून त्या ठिकाणी निवडले गेले. जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये शिकलेले विद्यार्थी त्या ठिकाणी निवडले गेले. म्हणून मराठी माध्यमाचे मुलं मागे राहतील किंवा आपण इंग्रजी माध्यमामध्ये जर आपला मुलगा शिकवला तर आपला मुलगा खूप डेव्हलप होईल असं काहीही नसते. एमपीएससी युपीएससीचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की 2024 मध्ये माझ्याकडे नंतरचे आकडे उपलब्ध नाही आहेत. माझ्या वाचनात जेवढं आलं ते मी तुम्हाला सांगत आहो की 2024 मध्ये लामकाने नावाचा विद्यार्थी, विजय नागनाथ लामकाने असं त्यांचं नाव होतं, ते राज्यातून प्रथम आले होते. 6519 मुलं 2025च्या जो रिझल्ट आपण पाहिला तर त्याच्यामध्ये 6519च्या जवळपास मुलं मराठी माध्यमातून शिकून त्या ठिकाणी एमपीएससी त्या ठिकाणी निवड झाली. म्हणजे या डाटाच्या आधारावर आपण असं म्हणू शकतो की तुम्हाला जर तुमच्या मुलाला अधिकारी किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जर क्वालिफाय त्यानं केलं पाहिजे असं जर तुमचं स्वप्न असेल तर त्याला मराठी माध्यमामध्ये किंवा सेमी इंग्लिशचा पर्याय अतिशय उत्तम पर्याय मला असं वाटतं की सेमी इंग्लिश मध्ये तुम्ही त्या मुलाला शिकवलं पाहिजे. उद्याच्या येणाऱ्या भविष्यामध्ये कॉन्व्हेंट इंग्रजी माध्यमामध्ये शिकणारे मुलं मागं पडतील असं मी म्हणत नाही आहोत, परंतु त्या खर्चाच्या तुलनेत त्याच्यामध्ये जेवढे तुम्हाला कष्ट घ्यावं लागतात, जेवढा वेळ द्यावा लागते, बुद्धी द्यावं लागते, श्रम द्यावं लागतात, हुनर द्यावं लागते आणि वेळ द्यावं लागते, ह्या सगळ्या गोष्टीच्या तुलनेत जर तोच वेळ, बुद्धी, श्रम, हुनर आणि पैसा ह्या पाचही गोष्टी जी आपल्याजवळ उपलब्ध आहेत ॲज अ पालक म्हणून, ॲज अ विद्यार्थी म्हणून, ते जर तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये लावले तर निश्चित तुमचा मुलगा हा अधिकारी बनू शकतो. हे मी नाही सांगत, उपलब्ध डाटा सांगतो, आकडेवारी सांगतो. आणि डाटा म्हणजे गणिताची जे आकडेवारी उपलब्ध असते ते आकडेवारी हे सायंटिफिक प्रूफ मानल्या जाते आणि त्या आधारावर हे सिद्ध होते की मराठी माध्यमातून जर आम्ही मुलांना शिकवलं तर आमचे मुलं मागं पडतील असं आपण बिलकुल म्हणू शकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला इंजिनियर, डॉक्टर वगैरे मुलांना जर बनवायचं असेल तर मराठी माध्यमाचे मुलं आज रोजी पहिल्या वर्गापासून मराठी त्या ठिकाणी मराठी माध्यमामध्ये इंग्रजीचं पुस्तक आहे, इंग्रजीचा विषय आहे, इंग्लिश सब्जेक्ट आहे, तर त्यामुळे मराठीची मुलं तिथेही मागं पडणार नाहीत. त्यांचं पहिल्या वर्गापासून इंग्रजी तयारी होते. परंतु त्या तुलनेमध्ये कॉन्व्हेंटची मुलं आम्हाला मागं पडताना दिसतात. जेवढा कॉन्व्हेंटच्या मुलांच्या संदर्भानं आम्ही वेळ, बुद्धी, श्रम, हुनर आणि पैसा त्या ठिकाणी खर्च करतो त्या तुलनेमध्ये आज रोजी कॉन्व्हेंटचे मुलं त्या प्रमाणात डेव्हलप झालेले दिसत नाहीत किंवा जे डेव्हलप आहेत असं नाही मी म्हणत किंवा काहीच मुलं नाही आहेत. भरपूर मुलं कॉन्व्हेंटमध्ये इंग्रजी माध्यमामध्ये शिकणारे मुलं सुद्धा हुशार आहेत, परंतु ते मुलं जे हुशार आहेत त्याचं पर्सेंटेज फार कमी आहे. त्याचं जे पर्सेंटेज आहे कमी आहे ॲज कम्पेअर टू जिल्हा परिषद. म्हणजे जिल्हा परिषद सोबत कम्पेअर केलं तर जिल्हा परिषदच्या मुलांची परिस्थिती, गरीब मुलं असतात, गरीब मुलं असल्यानंतर आर्थिक परिस्थिती नाही, त्यांच्याकडे फार मोठं लक्ष देणारे कोणी नसते. आज जर तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर मॅक्झिमम मुलं अशी आहेत की ज्यांना एक तर आई नाही, एक तर वडील नाही, एक तर दोघांमध्ये करायचे साहेब असे काही मुलं असतात. तरी सुद्धा अशा परिस्थितीवर ते मुलं मात करून त्या ठिकाणी शिक्षण घेतात. तर आपण त्यांच्या शिक्षणाचा मान सन्मान केला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्या पाल्याला जेव्हा आपण त्या ठिकाणी शिकवत आहोत किंवा त्यांच्या पुढील शिक्षणाचा जो निर्णय घेत आहोत तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वपूर्ण आहे तुमच्या घरचं एन्व्हायरमेंट कसं आहे, तुमच्या घरी कोण किती शिकलेला आहे, तुमच्या घरी त्याला तसं वातावरण मिळेल काय, आणि भविष्यामध्ये तो काय बनला पाहिजे किंवा त्याची फील्ड काय असली पाहिजे. हे जर तुम्ही आजच डिसाईड केलं असेल तसं आजच करू नका, त्या मुलावर तुमचा निर्णय लादू नका. परंतु अनेक आई वडिलांची जे स्वप्न असतात ते स्वप्न वारंवार 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 त्या मुलाला सांगितल्या जाते आणि नंतर मुलगा जेव्हा मोठा होते 8वी 9वी 10वी किंवा
12वी पर्यंत तो मुलगा येते तोपर्यंत त्या मुलाचं देखील मत आई वडिलांच्या मतात जुळून जाते आणि तो सुद्धा त्याच दिशेने प्रयत्न करत असतो. उदाहरणार्थ शिक्षकाचा मुलगा शक्यतोवर शिक्षक होण्याचे स्वप्न पाहतो. आर्मी पर्सन जर कोणी असेल तर त्याचा मुलगा आर्मी मध्ये जाण्याचा स्वप्न पाहतो. जर एखादा कोणी डॉक्टर असेल तर त्याचा मुलगा सुद्धा डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहतो. तर अशा दृष्टिकोनातून आपण आपल्या मुलाची फील्ड निश्चित केली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून जर प्रयत्न करत असाल तर दोन्ही मधला जो दुवा आहे, जे दोन्ही शिक्षण आहे, कॉन्व्हेंटमध्ये सीबीएसई किंवा स्टेट बोर्ड आणि इकडे जिल्हा परिषदमध्ये मराठी माध्यम किंवा सेमी इंग्लिश, तर या दोन्हीमध्ये जो बेस्ट आणि उत्तम पर्याय सामान्य कुटुंबापासून तर मध्यमवर्गीयापर्यंत मला असं वाटतं की सेमी इंग्लिश हा अतिशय उत्तम पर्याय आहे. त्याच्यामध्ये तुमच्या मुलाचं इंग्रजी माध्यमातील शिक्षण जे आहे, इंग्रजी विषयाचं जे शिक्षण आहे ते कव्हर होईल. नंबर 1. नंबर 2, स्वतःच्या मातृभाषेमध्ये शिकण्यासाठी जो महत्वाचा विषय असतो इतिहास, भूगोल आणि विज्ञान, हे तीनही विषय फार महत्वपूर्ण विषय आहेत. ते विषय तुम्ही स्वतःच्या मातृभाषेतून शिकसाल, त्यामुळे त्या विद्यार्थ्याची कन्सेप्ट क्लिअर राहतात आणि एकवेळा जर त्याचे कन्सेप्ट क्लिअर असले तर उद्याच्या येणाऱ्या कॉम्पिटिशन मध्ये म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जे स्पर्धात्मक परीक्षेच्या जे जागा असतात त्याच्यामध्ये ग्रुप सी, ग्रुप डी किंवा MPSC मार्फत भरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या जागा, याच्या कॉम्पिटिशन मध्ये तुमचा मुलगा अत्यंत चांगल्या प्रकारे टफ फाईट देऊ शकतो. परंतु त्याची तयारी मात्र तुम्हाला करून घ्यावी लागेल. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परत एकदा सांगतो की जिल्हा परिषदमध्ये अतिशय बेस्ट सेमी इंग्लिश राहील आणि इंग्रजी माध्यमामध्ये जर तुम्ही तुमचं सगळं घरचं वातावरण चांगलं असेल तर तो तुम्ही निर्णय घेऊ शकता तुमच्या परिस्थितीनुसार की तुम्हाला तुमच्या मुलाला स्टेट बोर्डला ठेवायचा आहे की CBSE ला ठेवायचा आहे. परंतु मध्यमवर्गीयांपर्यंत माझा हा संदेश राहील की तुम्ही सेमी इंग्लिशला तुमच्या मुलांना शिकवलं पाहिजे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या अर्थी तुम्ही वर्तमानात मध्यमवर्गीय पुढे चालून तुमचा मुलगा जर एखाद्या अधिकारी पदावर बसलेला तुम्हाला पाहायचं असेल, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तो टिकला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर सेमी इंग्लिश मधून शिकवल्यानंतर तो मुलगा कॉम्पिटिशन मध्ये 100% टिकणार आहे. मला असं वाटते माझ्याकडे जेवढा डाटा होता, जेवढी माहिती उपलब्ध होती, माझं व्यक्तिगत जे मत होतं ते मी या ठिकाणी मांडलेलं आहे. काही लोकांना हे पटू शकते, काही लोकांच्या मनात अशी शंका येऊ शकते की कॉन्व्हेंटचं सरांनी समर्थन केलं नाही. मी कॉन्व्हेंटला बिलकुल विरोध करत नाही आहोत. ज्यांची परिस्थिती उत्तम असेल त्याने निश्चित तो निर्णय घेतला पाहिजे. परंतु मध्यमवर्गीय ज्याच्या घरामध्ये शिक्षण ऑलरेडी कमी आहे किंवा तसं एन्व्हायरमेंट नाही, अशा फॅमिलीज आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या बहुसंख्येने आहेत. या लोकांनी खऱ्या अर्थानं सेमी इंग्लिश या पर्यायाकडे गेलं पाहिजे आणि आज रोजी सेमी इंग्लिश हे शक्यतोवर प्रायव्हेट जे ग्रँटेड शाळा आहेत त्याच्यामध्ये सेमी इंग्लिश उपलब्ध आहे. त्यानंतर जिल्हा परिषदच्या जे शाळा आहेत त्यांनी सुद्धा सेमी इंग्लिश पॅटर्न आज रोजी सुरू केलेला आहे. याचा तुम्ही पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे आणि नंतर जर तुमचं खरंच एक चांगलं परिस्थिती असेल तर त्या ठिकाणी तुम्ही निश्चित कॉन्व्हेंटकडे वळलं पाहिजेत. मी कॉन्व्हेंटला विरोध करत नाही आहोत, परंतु तेवढ्याच तीव्रतेने मी जिल्हा परिषदेचं मराठी माध्यमाच्या जे शाळा आहेत त्याच्यामध्ये जे सेमी इंग्लिशचे वर्ग भरतात त्याच्यामध्ये तुमच्या दोनही गोष्टी कव्हर होतात म्हणून मी त्याचं समर्थन करत आहो. आणि दोनही गोष्टी कव्हर होत असताना समाजाशी जुडलेले जे विषय आहेत, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि विज्ञान, ह्या सामाजिक शास्त्र या विषयाचा जो अभ्यास आहे मुलांचा स्वतःच्या मातृभाषेतून होतो. त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर होतात आणि येणाऱ्या भविष्यामध्ये तो निश्चितच कॉम्पिटिशन मध्ये टिकू शकतो. एवढं माझं प्रामाणिक मत आहे, ते मला तुमच्यासमोर मांडायचं होतं. जर कुणाला ते वाईट वाटत असेल किंवा पटलं नसेल तर काही हरकत नाही, परंतु ज्यांना पटलं असेल त्यांनी त्या दिशेनं पावलं टाकले पाहिजेत. धन्यवाद.